नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या योजनेचा अर्ज सुरू झालेला आहे. तर या योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा तो आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या योजनेचा अर्ज फक्त उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. या योजनेसाठी OBC, VJNT, SBC या विद्यार्थ्यांसाठीच हा अर्ज पात्र होणार आहे. हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे ते आपण सविस्तर पाहून घेऊ. मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या योजनेचा हा अर्ज आहे. हा अर्ज आपण पुढीलप्रमाणे भरून घेणार आहे. हा अर्ज तुम्हाला जर अजूनही प्राप्त झाला नसेल, मिळाला नसेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या फॉर्मची PDF लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुमचा कोण मित्रमैत्रीण या योजनेसाठी पात्र ठरत असेल आणि अजून त्याला हा फॉर्म मिळाला नसेल, तर हा व्हिडिओ त्याला नक्की शेअर करा. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी तुमचा एक आयडेंटिटी साईज फोटो चिटकवायचा आहे. फोटो चिटकवल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे. या रकान्यामध्ये तुम्हाला कार्यालयीन भरावयाची माहिती ही माहिती दिसत आहे. त्यामध्ये तुम्ही कोणतीही माहिती भरायची नाही. या ठिकाणी त्यांनी एक नमुना दिलेला आहे, ते आपण पाहून घेऊ. मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आवेदनपत्र करीत आहे. या योजनेच्या अटी व शर्ती मी पूर्णपणे वाचलेल्या आहेत आणि मला त्या अवगत आहेत. जर मला या योजनेचा लाभ झाल्यास या नियमांचे अटीचे पालन करीन अशी हमी देतो. मी खोटी माहिती देऊन किंवा कागदपत्रे देऊन जर लाभ घेत असेल अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास मी कारवाईस पात्र राहीन आणि योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम 18% व्याजासह शासनात परत करीन याची मला जाणीव आहे. या हमीपत्रात तुम्हाला सांगितलेलं आहे, कोणत्याही खोट्या मार्गाचा वापर करायचा नाही, खोटे कागदपत्र द्यायची नाहीत. 18% व्याजाने तुम्हाला परत पैसे द्यावे लागणार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला स्थळ, दिनांक, आपला विश्वासू, तुमची सही करायची आहे, तिथं तुमचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक या बाबी वरच्या ठिकाणी भरायच्या आहेत. पुढीलप्रमाणे अर्जाचा नमुना आपण पाहून घेऊया. अर्जदार विद्यार्थ्याचे नाव, प्रथम आडनाव, नंतर स्वतःचे नाव व त्यानंतर वडिलांचे नाव, वडिलांचे पूर्ण नाव, प्रथम आडनाव, द्वितीय वडिलांचे नाव आणि तिसऱ्या ठिकाणी वडिलांच्या वडिलांचे नाव इथं सबमिट करायचं आहे. जर अर्ज करणारी व्यक्ती विवाहित असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या पतीचे नाव त्यांना सबमिट करायचे आहे. त्यानंतर आईचे पूर्ण नाव, आडनाव, आईचे नाव व तुमच्या वडिलांचे नाव तिथं मेन्शन करायचे आहे. जात व प्रवर्ग या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. अर्जदाराचा पत्ता पुढीलप्रमाणे भरायचा आहे. घर क्रमांक, रस्ता, गल्ली, जवळची खूण, गाव, शहर, तालुका, जिल्हा आणि पिनकोड अशी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्या दाखल्याचे प्रमाणपत्र, क्रमांक, दिनांक, कार्यालयाचे नाव त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. अर्जदाराचा मोबाईल नंबर हा या ठिकाणी पुढील रकान्यात भरायचा आहे. जर अर्जदार दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा तिथं टक्केवारी टाकायची आहे, म्हणजे किती टक्के दिव्यांग शरीर आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. जातीच्या दाखल्याचे तपशील, त्यानंतर दिनांक टाकायचा आहे, आपली जात टाकायची आहे, गावाचं नाव मेन्शन करायचं आहे, तालुका टाकायचा आहे आणि जिल्हा कोणता आहे ते या ठिकाणी सबमिट करायचं आहे. आधार कार्डाचा तपशील, आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी तुम्हाला पुढील रकान्यात मेन्शन करायचा आहे आणि आधार कार्डवरील पत्ता तोच पत्ता तुम्हाला पुढील ठिकाणी मेन्शन करायचा आहे. बँकेचे तपशील आपण पुढीलप्रमाणे पाहून घेऊ. बँकेचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे, शाखा तुम्हाला टाकायची आहे, खाते क्रमांक, तुमचा अकाउंट नंबर इथे मेन्शन करायचा आहे, IFSC कोड, अकाउंट नंबरच्याच ठिकाणी पासबुकमध्ये IFSC कोड असतो तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे का त्याचा तपशील तुम्हाला पुढीलप्रमाणे द्यायचा आहे. आधार कार्ड संलग्न असल्याची पावती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, नाहीतर ऑनलाईन स्टेटस तपासणी केल्याची प्रत तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. पुढील ठिकाणी तुम्हाला महाविद्यालयाची माहिती भरायची आहे. ज्या विद्यालयात तुम्ही शिकत आहात त्या विद्यालयाचे नाव पुढीलप्रमाणे मेन्शन करायचे आहे. महाविद्यालयाचा पत्ता, महाविद्यालयाने तुम्हाला दिलेला नोंदणी क्रमांक किंवा ओळखपत्र क्रमांक
यांच्यापैकी कोणताही एक क्रमांक तिथं मेन्शन करायचा आहे. अभ्यासक्रमाची माहिती. अभ्यासक्रमाचे नाव तुम्हाला पुढील रकान्यात भरायचे आहे. प्रवेशित वर्ष. प्रवेशित वर्ष म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षात शिकत आहात, पहिल्या वर्षात, दुसऱ्या वर्षात किंवा तिसऱ्या वर्षात, ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ज्या वर्षात तुम्ही शिकत आहात त्या वर्षाचा तुमचा प्रवेश दिनांक या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. तुमचा अभ्यासक्रम काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर आहे ते कोणतं आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. पुढील ठिकाणी आहे गुणांची टक्केवारी. 10वी किंवा 12वी या 2 वर्षांची टक्केवारी तुम्हाला पुढे दिलेल्या रकान्यामध्ये भरायची आहे. अर्जदाराने विजा बज, इमाव व विमा प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचा लाभ घेतला आहे का? घेतला असेल तर त्याचा युजर आय डी क्रमांक तुम्हाला खालील रकान्यामध्ये मेन्शन करायचा आहे. पुढील फॉर्ममध्ये अर्जदाराच्या वडिलांची, पालकांची माहिती भरायची आहे. पहिल्या रकान्यात आहे पालकांचे नाव. पालकांचे नाव त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. पालकांचे अर्जदाराचे नाते काय आहे ते या पुढील ठिकाणी मेन्शन करायचं आहे. पालकांचा व्यवसाय काय आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. जर वडील जिवंत नसतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला या ठिकाणी जोडायचा आहे. हा फॉर्म संपत आल्यानंतर त्या ठिकाणी एक नमुना मेन्शन केलेला आहे, तो तुम्ही वाचून पुढील माहिती रकान्यात भरायची आहे. मी तुमचे स्थळ टाकायचे आहे, दिनांक टाकायचा आहे, साक्षीदारांचे 2 साक्षीदार असले पाहिजेत, त्यांचे नाव आणि स्वाक्षरी आणि पालकांची स्वाक्षरी या फॉर्ममध्ये हे मेन्शन करायचे आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेने द्यायची माहिती पुढील प्रमाणे भरायची आहे. ही माहिती शिक्षण संस्थेने भरायची आहे, तरीही आपण ही माहिती पाहून घेऊ. या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव टाकायचे आहे. विद्यार्थी ज्या शिक्षण संस्थेत शिकत आहे त्या शिक्षण संस्थेचे नाव व संपूर्ण पत्ता त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. तुमचे महाविद्यालय कोणत्या विद्यापीठासाठी संलग्न आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीचे नाव माहिती असले पाहिजे. अर्जदाराने महाविद्यालयात कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम पुढील प्रमाणे मेन्शन करायचा आहे. तुमच्या महाविद्यालयास सक्षम प्राधिकाराने मान्यता दिल्याचा आदेशाचा क्रमांक व दिनांक या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. तुमच्या महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता, तुमच्या महाविद्यालयाचा व्यवस्थापित पत्ता, व्यवस्थापित प्रकार काय आहे ते पुढील प्रमाणे मेन्शन करायचा आहे. तुमचे महाविद्यालय शासकीय आहे, शासकीय अनुदानित आहे, खाजगी अनुदानित आहे किंवा खाजगी विना अनुदानित आहे ते या ठिकाणी त्याची नोंदणी करायची आहे. तुमच्या महाविद्यालयाचा युजर आय डी या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. विद्यार्थ्याचा प्रवेश नोंदणी क्रमांक टाकायचा आहे किंवा जनरल रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. विद्यार्थी प्रवेशाबाबत माहिती त्याची या ठिकाणी नोंदणी करायची आहे. विद्यार्थ्याचे नाव, प्रशिक्षित वर्ष, प्रवेश दिनांक व वर्ष, अभ्यासक्रमाचा कालावधी, व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. अनुदानित आहे किंवा विना अनुदानित आहे तेही या ठिकाणी टाकायचं आहे. अभ्यासक्रम कोणता आहे, पदवी आहे का पदविका आहे, पदव्युत्तर आहे, इतर कोणताही असल्यास तर त्याची नोंदणी करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला 12वीत मिळालेले गुण व टक्केवारी आणि पदवीचे मिळालेले गुण आणि टक्केवारी या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. अर्जदाराने आपल्या महाविद्यालयात कोणत्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे का ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. अर्ज दाखल केला असेल तर होय करा, नसेल केला तर नाही करा. अर्जदाराने कोणत्या कोट्यातून प्रवेश घेतला आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करा. उदाहरणार्थ शासकीय कोटा, मॅनेजमेंट कोटा, CAP कोटा, स्पॉन्सर्ड कोटा, मायनॉरिटी कोटा, FWS कोटा इत्यादी कोटे तुम्हाला नमूद करायचे आहेत. त्यापैकी कोणता कोट्यातून तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. पुढे तुम्हाला स्थळ टाकायचं आहे, त्यानंतर दिनांक टाकायचा आहे, शिक्का घ्यायचा आहे आणि मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ. 1. जातीचा दाखला. 2. रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला मेन्शन करावा लागणार आहे. 3. आधार कार्डची प्रत. 4. बँकेचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत. 5. जर तुमचे वडील नोकरी करीत असतील तर 16 नंबरचा फॉर्म भरायचा आहे. 6. विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याला त्याचे प्रमाणपत्राची प्रत जोडावी लागणार आहे. 8 नंबर महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट. जर विद्यार्थिनीचा विवाह झाला असेल
तर पतीचा उत्पन्नाचा दाखला, बँक खाते आधार कार्डशी संलग्न केल्याचे पुरावा, विश्रामगृहात प्रवेश घेतल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक रहिवासी दाखल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थी ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचा पुरावा. उदाहरणार्थ जर तुम्ही घरामध्ये राहत असाल तर इलेक्ट्रिक बिल, घर टॅक्स पावती, भाडे करारनामा इत्यादी द्यावे लागेल. सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत, इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराची स्वाक्षरी व त्याचे पूर्ण नाव या रकान्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. RTGS साठी विद्यार्थ्यांनी भरून द्यावयाचा प्रमाणपत्राचा नमुना पुढील प्रमाणे भरून घ्यायचा आहे. बँक खात्यामध्ये तुमचे जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. नंतर बँकेचे नाव, शाखेचे ठिकाण, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, MICR कोड इत्यादी या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे. सोबत तुम्हाला बँक खाते पुस्तकाचे पहिल्या पानाचे झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे. ते नसेल तर कॅन्सल झालेला चेक या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. हा अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी तुम्हाला भरून दाखवला आहे. जर अजून काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. जर अजूनही तुम्हाला अर्जाचा नमुना मिळाला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन PDF डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.